नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स ब्रिज चॅनलवरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे अण्णा तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गातील 12वा घटक परिमिती व क्षेत्रफळ हा डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत. पॅरिमीटर अँड एरिया. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. वर्ग वाढत जातात, वय वाढत जातं आणि विद्यार्थी विसरत जातात. अक्षरशः आपण हे आता 5वी 6वी पासून शिकत आलेलो आहोत. तरी सुद्धा विद्यार्थी आता आम्ही आजच्या घडीला बघतो की 8वी 9वीच्या किंवा 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील परिमिती किंवा पॅरामीटर सांगता येत नाही, पॅरामीटर सांगता येत नाही. ही फार सोपी गोष्ट आहे, परंतु विस्मरण होतं. तर विस्मरण व्हायला नाही पाहिजे. याचं रिव्हिजन सतत होत राहिलं म्हणजे विस्मरण होत नाही. तर अगदी साधी बाब आहे. आपण लक्षपूर्वक बघूया. आपण पान नंबर 80 वरील प्रॅक्टिस सेट 44 शिकणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला काही बेसिक बाबी माहीत पाहिजे. त्या बेसिक बाबी आपण पहिल्यांदा समजून घेऊया. आपण स्टुडंट ब्रिज चॅनलवरती आहात. आपण अद्याप स्टुडंट ब्रिज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या स्टुडंट ब्रिज चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आपण बघूया बंदिस्त आकृती. बंदिस्त आकृती म्हणजे कुठल्याही आकाराची आकृती असू द्या, त्या आकृतीची सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करावी लागते. त्याचप्रमाणे बहुभुजाकृतीमध्ये सुद्धा सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करावी लागते. एरवी कुठल्याही आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज हीच परिमिती असते. परंतु चौरसाच्या परिमितीसाठी आपल्याला स्पेसिफिक सूत्र बनवता येतं. ते सूत्र म्हणजे 4 गुणिले बाजू. कारण चौरसाच्या चारही बाजू समान आकाराच्या असतात. म्हणून आयताच्या परिमितीचं सुद्धा आपल्याला स्पेसिफिक सूत्र बनवता येतं. त्याचं कारण की लांबी ही 2 बाजूंना समान असते आणि रुंदी 2 बाजूंना समान असते. म्हणजे आयताची लांबी आणि रुंदी म्हणजे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी याप्रमाणे जर आपण गुणाकार केला लांबी आणि रुंदीचा तरी आपल्याला आयताची परिमिती मिळते. किंवा कारण आयताची जी लांबी असते ती 2 बाजूंना सारखी असते आणि रुंदी असते ती देखील 2 बाजूंना सारखी असते. म्हणून याप्रमाणे आपल्याला ते करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, हे 4 ज्या बाबी आहेत ह्या 4 बाबी परफेक्ट लक्षात असल्या की आपल्याला कुठलंही कितीही अवघड परिमितीचं गणित सोडवता येईल. आता आपण प्रॅक्टिस सेट 44 पेज नंबर 18 मधलं पहिलं गणित डिस्प्लेवर बघूया. एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल. आता आपण फळ्यावर बघूया. समजा हे पहिलं गणित आहे, पहिलं उदाहरण आहे. हा आयत आहे. आपल्या समजण्यासाठी मी या ठिकाणी आयत काढलाय. ओके. आता ही आहे रुंदी आणि आहे लांबी. रुंदी 2 सेंटीमीटर आणि लांबी 4 सेंटीमीटर. आता याची परिमिती आपल्याला पहिल्यांदा काढायची. मग आयताची परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी आहे 4 अधिक 2 गुणिले रुंदी आहे 2. म्हणून आयताची परिमिती बरोबर 4 दुनी 8 अधिक 2 दुनी 4. मग आयताची परिमिती बरोबर 8 आणि 4 12. आता याची आपल्याला काय करायची, दुप्पट करायची. आपल्या गणितात सांगितलंय की आपण एखाद्या आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर काय परिणाम होतो. तर आपण आता काय करूया, लांबी 8 करूया. अशा पद्धतीची आकृती आहे. हिची लांबी केली आपण 8 आणि रुंदी केली आपण 4. तर काय परिणाम होतो तो आपण बघूया. मग आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले 8 अधिक 2 गुणिले 4. मग आयताची परिमिती बरोबर 8 दुनी 16 अधिक 4 1 4 4 दुनी 8. मग आयताची परिमिती बरोबर 24 सेंटीमीटर. इथं 12 सेंटीमीटर. आता बघा, जर दुप्पट केली आपण आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर त्याची परिमिती देखील दुप्पट होते. मग याचं उत्तर येतं की आयताची जर लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर परिमिती सुद्धा दुप्पट होते. हे त्याचं उत्तर आहे. आपण पुढचं गणित बघूया. आता दुसरं गणित आहे या सरासंख्यातलं. एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल. बघा, कदाचित ह्या चौरसाची परिमिती आपल्याला बघा, याची एक बाजू आहे 5. मग आपल्याला याची परिमिती काढायची. चौरसाची बाजू तिप्पट करायची आपल्याला. सुरुवातीला आपण चौरसाची एक बाजू 5 असतानाची परिमिती काढूया. मग चौरसाची परिमिती बरोबर
बरोबर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले 5. चौरसाची परिमिती बरोबर 4 पंचे 20. आता या चौरसाची परिमिती आलेली समजा हे सेंटीमीटर असेल तर हे सेंटीमीटर होईल. चौरसाची परिमिती बरोबर 20 सेंटीमीटर. आता याच चौरसाची आपण बाजू 3 पट केली. 3 पट केली म्हणजे 5 त्रिक 15. ओके, ही बाजू आपण 15 सेंटीमीटर केली तर काय परिणाम होतो ते बघूया. हे सूत्र राहील चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले 15. मग 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर परिमिती देखील तिप्पट होते. इथे परिमिती 20 सेंटीमीटर आलेली आहे आणि इथे परिमिती 60 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणजे चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर परिमिती सुद्धा 3 पट होते. चौरसाची एक बाजू जर आपण 3 पट केली तर परिमिती सुद्धा 3 पट होते. ओके, आता आपण तिसरं गणित बघूया. या ठिकाणी तिसरं गणित आहे, शेजारी मैदानाची आकृती दिली आहे, त्यामध्ये बाजूंच्या लांबीची मापे दिली आहेत, त्यावरून मैदानाची परिमिती काढा. आता ही जी आकृती आहे ही बंदिस्त आकृती प्रकारामध्ये मोडते किंवा बहुभुज आकृती प्रकारामध्ये मोडते, कारण हा चौरसही नाही आणि आयत नाही. मानला तर याचा चौरसही करता येतो, मानला तर याचा आयतही करता येतो. परंतु या ठिकाणी आपण हिला बंदिस्त आकृती किंवा बहुभुज आकृती या पद्धतीने त्यानुसार ह्या आकृतीची आपण परिमिती काढू. तर बंदिस्त किंवा बहुभुज आकृती असेल तर त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे की सर्व बाजूंची बेरीज. मग आता आपल्याला या ठिकाणी सर्व बाजूंची बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल बघा. पहिल्यांदा खालच्या बाजूचा विचार करू. या ठिकाणी इथून इथपर्यंत 10 मीटर आहे आणि इथून इथपर्यंत 5 मीटर आहे. म्हणजे याचा अर्थ सलग ही बाजू 15 मीटर होईल. ओके, त्याप्रमाणे इथून इथपर्यंत 15 मीटर आहे आणि इथून इथपर्यंत 15 मीटर आहे. म्हणजे सलग ही बाजू जी आहे, सलग ही पूर्ण ही अर्थातच 30 मीटर होईल. मग आपल्याला सर्व बाजू या ठिकाणी आता मिळालेल्या आहेत. मग या पद्धतीने आपण याची सर्व बाजूंची बेरीज करूया. बंदिस्त किंवा बहुभुज आकृती. तर आता आपण सर्व बाजूंची बेरीज करूया. एक बाजू आहे 30, दुसरी बाजू आहे 10, त्यानंतरची बाजू आहे 15, त्यानंतरची बाजू आहे 5, ही बाजू आहे 15 आणि शेवटची बाजू आहे 15. सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे. सर्व बाजूंची बेरीज करण्यासाठी आपण जोडी जोडीच्या पद्धतीने करूया. या जोडीची बेरीज येईल 40, या जोडीची बेरीज येईल 20 आणि या जोडीची बेरीज येईल 5 × 5 10, चालेल 1 2 30. आता पुन्हा या जोडीची बेरीज करूया 60 + 30 आणि शेवटच्या जोडीची बेरीज करूया 90 मीटर. म्हणजे या सर्व बाजूंची जी बेरीज आलेली आहे ती 90 मीटर आलेली आहे. अशा पद्धतीने सुटसुटीत मांडणी केली की आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. आता याला आपण आयत गृहीत धरून केलं असतं, याला चौरस धरून केलं असतं तरी सुद्धा याच पद्धतीने करावं लागलं असतं. ही पद्धत बरोबर आहे आणि प्रसंगी निर्णय आपल्याला घ्यावा लागतो की कोणत्या निर्णयाप्रमाणे, कोणत्या कसोटीप्रमाणे किंवा कुठल्या स्वरूपाचा नियम याला लागू करायचा हे डिपेंड ऑन पर्सन आहे, आपल्यावर अवलंबून आहे. आपण याला आयताच्या रूपात गृहीत धरायचं की याला चौरसाच्या रूपात गृहीत धरायचं. मग याचे 2 वेगवेगळे टप्पे करून आपल्याला काढावं लागलं असतं. त्याच्यापेक्षा बहुभुज आकृती किंवा बंदिस्त आकृती याचं जे माप आहे सर्व बाजूंची बेरीज अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला लवकर उत्तरापर्यंत जाता येतं. आपल्याला उत्तरापर्यंत लवकर पोहोचायचं असतं आणि वेग उत्तरात असण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाने तर्क लावावा लागतो, लॉजिक लावावं लागतं. चला आता चौथं गणित आपण बघूया. चौथं गणित आहे या प्रॅक्टिस सेटमधलं. 1 मीटर लांबीचा चौरसाकृती तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 समान आकारांचे रुमाल केले. सर्व रुमालांना बाहेरून लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल? आता हे अंतर जे आहे 1 मीटर आहे. 1 मीटर, दॅट्स ऑल. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ओके, मग 100 सेंटीमीटर तर याचा अर्थ इथून इथपर्यंत हे अंतर आहे 50 सेंटीमीटर.
मग याचा अर्थ प्रत्येक रुमालाचं एक बाजू ही 50 सेंटीमीटर अंतराची आहे. मग प्रत्येक रुमाल म्हणजे एक चौरस आहे. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले 50. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 0 0 4 5 20 200 सेंटीमीटर. मग एका चौरसाची परिमिती या ठिकाणी 200 सेंटीमीटर आलेली आहे. मग याचा अर्थ 4 चौरस आहेत. 4 चौरस आहेत म्हणजे 200 गुणिले 4. याचा अर्थ 4 0 0 4 0 0 4 1 4 4 गुणे 800 सेंटीमीटर. 800 सेंटीमीटर म्हणजे एका रुमालाला 200 सेंटीमीटर लेन्स लागणार आहे. 4 रुमालाला 800 सेंटीमीटर लेन्स लागणार आहे. 800 सेंटीमीटर बरोबर 8 मीटर. कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. या तत्वाप्रमाणे आपल्याला 8 मीटर लेस लागणार आहे किंवा 8 मीटर लेस लागणार आहे म्हणण्यापेक्षा लागेल. किती लेस लागेल? 8 मीटर लेस लागेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 44 पेज नंबर 80 वरचे सर्व गणित सोडवले आहेत. या गणितामध्ये अशाच विविध प्रकारचे वेगवेगळे माप घेऊन, जसे या ठिकाणी 1 मीटर घेतलंय त्या पद्धतीने ते 2 मीटर असं माप घेऊन उदाहरणामध्ये हेच उदाहरणं ठेवून उदाहरणामध्ये माप चेंज करून आपण हे उदाहरणं सोडवायचे आहेत. याची प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते. आपल्याला अभ्यासासाठी शुभेच्छा. पुढील भागात अशाच रंजक गणितासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.